तर वळूयात आता पुढल्या बातमीकडे। एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आता ठाकरेंच्या सेनेचे 5 खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आउटगोईंग थांबवण्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडून प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलंय आणि संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे। पक्षांतर बंदीच्या कायद्याचा फटका बसू नये म्हणून शिवसेनेला आणखी एका खासदाराची गरज सूत्र। आणखी एका खासदाराशीही संपर्क सुरू, लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण होईल अशी माहिती सूत्र देत आहेत। दरम्यान आउटगोईंग थांबवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही प्रयत्न सुरू असल्याचं सूत्र सांगतायत। तर राज्याच्या या सध्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपासून भाजपा 90% आउटगोईंग करेल। याला काय तुम्ही फार मोठं पक्षांतर किंवा फार वैचारिक पक्षांतर असं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। आता कोणाला जायचं आहे, कोणाला थांबायचं आहे त्यांचा प्रश्न असतो, पण पक्षांतर्गत पक्षात राहून जर पक्षाविरुद्ध कारवाया कराल तर तुमच्यावरती कारवाई केली जाईल। शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पक्षाचे प्रमुख आहेत, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, हे कोणत्याही प्रकारचं दबाव आणि ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही। भविष्यात शिवसेना काय आहे हे अमित शहानाही समजेल, नरेंद्र मोदींना समजेल आणि देवेंद्र फडणवीस यांनाही समजेल। तेव्हा इनकमिंग आउटगोईंग किंवा अजून काही ज्या शब्दांचा तुम्हाला वापर करायचा आहे तो जपून करा। पक्षांतर्गत कोणतेही हेवे दावे, ब्लॅकमेलिंग, दबाव हे शिवसेना पक्षप्रमुख स्वीकारणार नाही।